आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत पायी जाणार आहेत। त्यामुळे धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक थांबवली गेली आहे। वाहतूक सध्या बीडजवळ थांबवण्यात आली आहे। त्याचा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी पासून मुंबईच्या दिशेने निघालेत। मात्र ज्या धुळे सोलापूर नॅशनल हायवे वरून ते जात आहेत त्या नॅशनल हायवेवरची जी काही वाहतूक आहे ती मात्र आता थांबवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे जे काही वाहन आहेत, जे जड वाहन आहेत, ते अशा प्रकारे आपण बघता की बीड शहराच्या बाजूला एका बाजूला लावण्यात आले। कारण जर ही जड वाहनं धुळे सोलापूर हायवे वरून गेले तर फिरून येणारे मराठा बांधव रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होऊ शकतं आणि म्हणून वाहतूक पोलिसांनी ही काळजी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे जे काही जड वाहन आहेत ते आता थांबवण्यात आलेत आणि स्वाभाविक आहे की ज्याप्रमाणे मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघालेत, रस्त्यावरचं हे जे चित्र आपण बघतोय त्याचा परिणाम या रस्ता वाहतुकीवरती होऊ शकतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची जी काही वाहनं आहेत ती आता थांबवण्यात आली आहे। जोपर्यंत मराठा बांधव हे धुळे सोलापूर हायवे ओलांडून पुढे नगरच्या दिशेने निघत नाहीत तोपर्यंत या धुळे सोलापूर हायवेच्या वाहतुकीवरती परिणाम होणार हे मात्र नक्की। कॅमेरामन पप्पू मोरकर सह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।